वासुदेवाय. अध्याय 6. श्रीकृष्ण म्हणे त्यजिला जेणे आश्रय कर्मफलाचा, चोखाळुनिया पथ धनंजया आपुल्या कर्तव्याचा. तो संन्यासी सहजची होतो तसा कर्मयोगी तो, कर्मशून्य जो नचतो किंवा अग्निहोत्र जो त्यजितो. संन्यास असे म्हणती जाते तोची योग तू जाण, सहजे दोन्ही एकची मानी नाम मात्र ते भिन्न. तरी अर्जुना सोडिल्या विना सकल मनःसंकल्प, कुणान येथे योग सारते भेटे आपोआप. योगाचल हा चढू पाहता कर्मची साधन म्हणती, योगारूढा असे बोलिली शमसाधन संपत्ती. योग शिखर ते गाठायाते इच्छी जो मुनी जाण, तये पांडवानच सांडावा कर्म मार्ग सोपान. आणि मुनी तो इथे पावतो जधी योग सिद्धी ते, कर्म कराया आजन्मतया शम हे साधन होते. परितत्वता कर्मतयाचे शांती रूपते मानी, कार्यकारण द्वैत भावना पूर्ण लोपते म्हणुनी. आणि अर्जुना जिथे उरेना कार्यकारण द्वैत, तेथे शम हे कारण म्हणता कार्यही आले त्यात. सहजे जेथे साध्य साधना एकरूपता येते, तेथे शम हे साधन तैसे साध्यही होते निरूते. शांती लाभता तो स्वभावता कर्म करुनी अलिप्त, चित्त जयाचे नित्य जाहले परतत्वी आसक्त. सकल ही सोडी संकल्प जधी कर्मिन बंधन पावे, विषयी न गुंते तदा तया ते योगारूढ म्हणावे. स्वयेची आत्मोद्धार करावा आत्मान खचू द्यावा, आपण आपुला बंधू आपुला आपण रिपू मानावा. जिंकुनी मना त्यजुनी मीपणा आत्मरूप जो झाला, तो हित करता आपुला स्वता उद्धारतये केला. परिसोडिले संकल्प बळे जये मनाते स्वैर, तये साधिले स्वता आपुले जगी शत्रुवत वैर. दे अहंता धरुनी भ्रमता तया न चुकते जाये, असुनी मोकळा बद्ध जाहला तो शुक नलिका न्याये. परिविजितात्मा पूर्ण काम तो परम शांती संपन्न, देखे भरला जगी एकला परमात्मा परिपूर्ण. म्हणून तया सुख दुःख सारिखे मान आणि अपमान, समान शीतोष्णादी द्वंद्वे एकरूपती जाण. ज्ञान तसे विज्ञान जाणुनी आत्मज्ञानी तुष्ट, सर्व इंद्रिये जिंकुनी राहे अविचल जो कुटस्थ. समान देखे पाषाण तसे सोने आणि कमाती, नित्य ब्रह्मी जडला त्याते योगी ऐसे म्हणती. अरिमित्र सखा बांधव परका उदासीन मध्यस्थ,
असो संत वा असंत पाहे, समतो योगी श्रेष्ठ. मनसंयमे तये एकले, एकांतीची बसावे. निरीच्छ अपरिग्रही होऊनी, सदा ब्रह्म चिंतावे. यमनियमान्वित आसन स्थित, प्राणायामी व्हावे. प्रत्याहारे धारणा बळे, ध्यान तसे साधावे. तन्मय होता ध्यानी लाभे, नित्य समाधी प्रांत. आत्मानुभवे तदा होतसे, शांती सौख्य ते प्राप्त. पंथराज हा क्रमुनी पार्था, किती महर्षी आले. स्वसुखे धाले साधकही भले, कितीक सिद्धची झाले. तैसे ज्ञानी मुनी पावले, महती येणे त्वरित. मद्भक्ता ते राजयोग हा, सहजे होतो प्राप्त. पथदर्शन हे पार्था पाहे, क्षुधा तृषा हरविते. आणि सर्वथा दिक्कालाचे, भान साधकानुरते. आक्रमुनी हा पथ साधक तो, परतत्वाते भिडता. स्वये तत्वता ब्रह्मरूपता, पावे देही असता. तरी असावे पवित्र बरवे, निर्मळ ऐसे स्थान. जिथे बैसता सहजे उघडे, प्रसन्नतेची खाण. साधक वसती परिनच दिसती, जिथे लोक सामान्य. नच उपद्रवा शुक भ्रमरवा, देई श्वापदवन्य. सदा वाहते निर्मळ जळते, जिथे निर्झरातून. पवनही खेळे मंद कोवळे, ऊन अधून मधून. मधुर फळ भरे वृक्ष वाकले, जिथे बहुत घनदाट. वाट सरूंच्या पाय रवाने, जिथे न रुळली वाट. मठ एखादा निगूढ किंवा शिवमंदिर पाहोनी. तिथे रचावे आसन भावे, मग एकांत स्थानी. भूमीवरती सरळ कोवळे, दर्भ सुबुद्ध रचावे. मृगचर्मवरी आणि त्यावरी, दूतवस्त्र पसरावे. आसन ते अति उंच नसावे, तसे नसावे सखल. अचल असावे जिथे स्वभावे, शरीर नच डोलेल. तिथे आसनी स्वस्थ बैसुनी, करुनी एकाग्रमन. विनम्र भावे हृदि स्मरावे, श्री सद्गुरूंचे चरण. चित्तन आणि इंद्रिये तशी, विषयातून काढून. योग साधनी निमग्न व्हावे, आत्मशुद्धी लक्षून. शरीर मस्तक आणि मानही, समरेषेत असावी. बसुनी वज्रासनी खेचरी, मुद्रा स्वीकारावी. शरीर सुस्थिर अचल ठेवुनी, ते त्रिबंध साधावे. शांत चित्त निर्भय होऊनिया, ब्रह्मचर्य पाळावे. मन आवरुनी नित्यांतरी, माझे अनुसंधान. राखुनी भावे मत्पर भावे, योग साधके जाण. स्वाधिष्ठानावरी नाभी, तळी उड्डियान तो होता. उदर सपाटे नाभी पोषे, हृदय विस्तरे पार्था.
खांदे उठती आणि हनुवटी, गळ्या खालती दाटे, कलवते आणि सर्वता कंठनाळ तो आटे. अर्धोन्मीलित दृष्टी सहजे नासाग्री स्थिर होते, दिशा न दिसती तदा साधिता जालंधर बंधाते. अपान कोंडे मागे मुरडे, मूळ बंध तो करिता, परी मुरडता अडे मागुता, मणिपूर चक्री येता. कोठ्या माझी खळबळ करुनी, कफ पित्ताचे ठाव, उरोन देई तसे अस्थिगत मज्जेचेही नाव. व्याधी दावी सवे हारवी, विघडवीची गात्राते, जलात पृथ्वी तत्व कालवी, भ्यावेन परित्याते. नाभिस्थानी जी कुंडलिनी, शक्ती निद्रित होती, सहजे वज्रासने जागृती, पावे क्षुधित अशीती. रवि समदीप्ती सुवर्ण कांती, दिसे जणू नागिण, कंदावरती उभी घालुनी, वेढे 3.5. गिळी अपाना आणि कनाना, जे जे ठाय समास, असती देही ते ते खाई, करुनी एकची घास. रस असृगादिक सप्त धातु जल, पिऊनी शम विश्वतृषा, तदा पांडवा देह तयाचा, दिसे अस्ति पंजरसा. पृथ्वी जल ही भूते दोन्ही, गिळुनी होई तृप्त, मग सौम्यपणे तशी, सुषुम्ने पाशी राहे स्वस्थ. सुख संतोषे अग्निरस, मुखे वमितेची पीयूष, शुष्क शरीरी प्राण सावरी, आणि करी परिपोष. इडा पिंगला एकवटुनिया, मध्यमे तत्या शिरती, तशी उघडती चक्रे साही, ग्रंथी तिन्ही सुटती. तो कलंडले अमृतरस तळे, वरुनी 17वीचे, तद्वदनी ते म्हणुनी मागुते, दिसे तेज देहीचे. जशी चमकती माणिक मोती, तैसी अवयव कांती, बसले गमते मूर्तिमंत ते, तेज आसनावरती. शरीर सुंदर सुवर्ण भास्वर, बहु कोमल सुकुमार, दिसे बाळ परिबळे थोरते, पवनाहूनी हळुवार. 7 समुद्रा पलीकडे जो, घडे तोही वृत्तांत, तया आकळे मनोगत कळे, मुंगीचे निभ्रांत. उदकी चाले तरी पाऊले, शिवती ना उदकाते, जाण निरवधी ऐशा सिद्धी, बहुत लाभती त्याते. प्राणवायूचा हात धरोनी, मग कुंडलिनी तैशी, सहज सुषुम्ना सोपान पथे, येते हृदयापाशी. ध्वनी अनाहत हृदयस्थानी, ऐकू येती दाही, नादनी नादे सहजे उघडे, ब्रह्मरंध्र लवलाही. हृदयाकाशी शिरता जिरते, तिथे अनाहत चक्री, प्राणरूपती पुढे मारुती, नामती ये अवधारी. पृथ्वी विरते जली जलही ते, तेजी तेजही पवनी, राहे प्राणा सवे पवन तो, गगन रूप होवोनी. अशी विशुद्धा मधुनी वरती, आज्ञा चक्री शिरते,
कुंडलिनी भ्रूमध्यस्थानी गगनरूप मग होते, आणि मालघी मादिकष्ट महासिद्धी कर जोड, उभ्याची पुढती तरी असावे सदा ब्रह्मलक्षुनी, शून्य गगनते जिथे आटते महाशून्यते जाण, समरस होता साधक पावे तिथे ब्रह्मनिर्वाण, ध्यान योग हा साधुनी महा शून्याच्या जोडोही, गेला बुडुनी देही असुनी तो मद्रुपची होई, मन आवरुनी जीवात्माचा परमात्म्याशी योग, असा साधुनी योगी भोगी परमशांती संभोग, बहुहावधरी आहार करी होऊनी रसनाधीन, क्षुधा तृषा वास मूळ कोंडी दुराग्रही जो दीन, निजुनी राही अथवा घेई मुळी न जो निद्रेते, जाण अर्जुना योग साधना तयान लाभे येथे, निजणे उठणे खाणे पिरणे नेमस्तपणे करीतो, कार्य सकलही तया योग हा सुकर सर्वथा होतो, चित्त नेमिले सदा जयाचे निजस्वरूपी रमते, सर्व कामना निमती तेव्हा योगी म्हणती त्याते, निवार्यातला दिवा तेवतो जसा अचल राहोनी, तसे युक्त जन चित्त वर्णिती स्वरूपानुसंधानी, योगाभ्यासे निरुद्ध ऐसे चित्त परमे जेथे, अंतरी स्वये तोषला जिथे भेटुनिया आत्म्याते, सुख आत्यंतिक बुद्धिगम्य जे अतींद्रिय असे भोगी, जिथे राहिला मुळी न ढळे तत्वापासून योगी, ज्याला भावनी अधिक न मानी लाभ आणखी दुसरे, जेथ राहुनी मुळीही न चळे दाटे जरी दुःख भरे, तया समणती योग सर्वथा जो वियोग दुःखाचा, अखिन्न चित्ते निश्चय इथे अनुभव घ्यावा त्याचा, त्या संकल्प प्रभव कामना सकल शेष त्यजूनी, मनेची पार्था सर्वतोपरी इंद्रिय गण आवरुनी, मग हळूहळू उपरत व्हावे धैर्य युक्त बुद्धीने, आत्मस्थित मन करुनी काही नच चिंतावे त्याने, ज्या ज्या विषयाकडे धावते मन चंचल स्थिरते, तेथ तेथुनी झणी आवरुनी स्ववश करावे त्याते, जरी स्वभावे स्थिर नच होई तरी सुखे सोडावे, आणि पुनरपी तसे स्वरूपी हळूची परतू द्यावे, सवय लागता अशी सहजते आत्मसुखी रंगेल, आत्मरूपते होता स्थिरता कधी न मन भंगेल, विकार सारे क्षमता त्याचे सुप्रसन्न मन होते, ब्रह्मरूप निर्मळ योग्याते शाश्वत सुख ते मिळते, पापरहित तो निरंतर असा स्वरूपानुसंधानी, राहे ब्रह्म प्राप्ती रूप सुख परम सहज अनुभवुनी, आत्म्या ठाई भूत मात्र ते सकला भूती आत्मा,
सर्वत्रची हे समत्व पाहे असे योगयुक्तात्मा. जो मज पाहे सर्वा ठाई सर्वही माझ्या ठाई. अंतरे त्याते तैसा तो न अंतरे मजही. स्थिर द्वेती सर्वा भूती मज एकाते भजतो. कसाही राहो परी तो योगी मज माझीची राहतो. जडला ब्रह्मी त्रैलोक्यची मी अनुभव ऐसा येता. आत्म्योपमे सहजे देखे सर्वत्र सदा समता. जसे सुख तसे दुःख जयाते द्वंद्वरहित चो झाला. पार्था जगती पहा मानिती योगी थोर तयाला. आत्म्या ठाई विश्व देखुनी विश्वरूप तू होई. जाण निश्चिती साम्या परती जगती प्राप्ती नाही. विनवी अर्जुन हे मधुसूदन साम्य योग हा कथिसी. परिचपळ मन म्हणून तयाची स्थिरता न दिसे मजसी. चंचळ मन हे बळे छळितसे अनावरतसे हट्टी. मुठी धरावे तरी स्वभावे धावे वाऱ्यावरती. सदा हिंडते विषयी रमते निश्चय न टिकू देते. कसा करावा निग्रह देवा अशा मनाचा येथे. म्हणे श्रीहरी गोष्ट ही खरी की मन चंचल भारी. ते आवरणे कठीण मीपणे निसंशय अवधारी. परंतु पार्था सुकर सर्वथा निग्रह त्याचा वाटे. वैराग्य बळे जरी लाविले अभ्यासाच्या वाटे. असे मनाचे एक भले की लागेल जिथे गोडी. तिथे रंगते सुस्थिर होते मुळी न ते स्थळ सोडी. आत्मानुभवी तयासी लावी नित्य सुखाचा छंद. सुस्थिर मग ते राहिल तिथे विसरुनी विषयानंद. संयमाविना योग साधना दुर्घट ऐसे मानी. परिसंयमी यत्नशील तो साधी अभ्यासूनी. नसे विरक्ती नच बाळगिती जे अभ्यासी आस्था. तया नावरे मन सांग बरे नवल कायसे पार्था. योग बळे महदादी सकळ हे जग होते स्वाधीन. जाण त्या पुढे होत बापुढे चपळ मन तरी दीन. तै पार्थवदे तुझ्या प्रसादे दयानिधे भगवंता. मज ह्या जन्मी योग बळाचा परिचय झाला आता. मज सांगावे तन मन जीवे अनन्य भावे झटला. परिप्रयत्नी न्यून राहुनी योगच्युत जो झाला. श्री जनार्दन तो पावेना तरी योग सिद्धी ते. अनन्य गतिका तया साधका गती कोणती मिळते. प्रपंची विटे ते विन भेटे योग सिद्धी ही त्याते. निराधार जो मोह पावला क्रमिता ब्रह्मपथाते. जसे अकाळी अभ्र निराळी आले विरुनी जाते. प्रयाण काळी तसे तयाचे अधपतन का होते. तूची केशवा संशय माझा हा समूळ फेड.
फेडिल असा न दिसे कोणी दुजा तुझविन देवा. वदे श्री हरी धरी अंतरी मोक्ष साधनी अस्था. इह परलोकी नाश तयाचा कधी न होई पार्था. अभ्यासाचा वेग साहता तरीची एका जन्मी. तोही पाहता सोहम सिद्धी लीन होऊनी ब्रह्मी. परंतु बळते अपुरे पडते म्हणून तयासी विसावा. लागे घ्यावा सहजे बरवा बहुदुर्लभ जो देवा. देह सोडिता तयासी होते पुण्यलोक संप्राप्ती. दीर्घकाळ तो भोग भोगितो होय जोवरी तृप्ती. भोगी विटता घेई मागुता जन्म इथे संसारी. शुद्ध समर्था घरी सर्वता वैभवयुत परिवारी. अथवा ज्ञात्या योगीवरांच्या कुळी घेऊनी जन्म. योगच्युत तो पुनश्च करितो यज्ञ साधनी परम. सहज स्फुरती षट्शास्त्रेती वश सरस्वती होते. आणि सुज्ञता माळ घालिते बाळपणीची तयाते. जया वांछिती सुरवर चित्ती भाट होऊनी गाती. जन्म साजो पहा पावतो जो बहु दुर्लभ जगती. तयासी लाभे पूर्वजन्मीचा आत्मबुद्धी संस्कार. पुन्हा पुन्हा तो प्रयत्न करीतो मोक्षास्तव साचार. पूर्वाभ्यासे योगच्युत तो पुढे खेचिला जातो. योग्याभ्यसनी सिद्धी इच्छुनी पुन्हा साधना करीतो. सर्व इंद्रिये मनी मिसळती मन एकवटे पवनी. पवन ही गगनी मिळे गगनते आटेची महाशून्यी. अहर्निश अशी धरी मानसी जरी योग जिज्ञासा. तोही उद्धरे उल्लंघुनिया सुखे पूर्वमीमांसा. असो साधनी दक्ष राहुनी योगी निर्मळ होतो. बहुजन्माती सिद्धी पाऊनी मोक्षपदाते जातो. ज्ञाता बरवा कर्मनिष्ठवा असो तपस्वी कोणी. परियागळा से मानिला योगी सर्वाहुनी. जीवात्म्याचा परमात्म्याशी योग साधुनी राहे. पार्था तूही मिळवी देही विदेहत्व लवलाहे. धरुनी श्रद्धा भजे सर्वदा माते अंतर्निष्ठ. योग्या माझी तोची मानितो योगी सर्वश्रेष्ठ. धरुनी श्रद्धा भजे सर्वदा माते अंतर्निष्ठ. योग्या माझी तोची मानितो योगी सर्वश्रेष्ठ. येथे भावार्थ गीतेचा 6ठाध्याय संपला. पंथराज असे ह्यात ध्यान योग निवेदिला. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.